या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, विरोधी पक्षनेते व नगरसेवकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना लोकनियुक्त नगराध्यक्ष सुहासिनी पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या आशीर्वादातून लोकसेवेचे व्रत निष्ठेने जपू असा विश्वास व्यक्त केला. नगराध्यक्ष पाटील म्हणाले की मुरगुडच्या नागरिकांनी विश्वासाने पालिकेची जबाबदारी सोपवली आहे. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना मुरगुडचा सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी आम्ही कार्यरत राहू. ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन विकासाचे नवे पर्व यशस्वी करू असंही त्यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य पी.डी. मखदूम होते. संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक व स्वर्गीय विश्वनाथराव पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांचा विकासाचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नवनिर्वाचित नगरसेवकांना केले. तसेच संघाच्या उद्देश, समस्या व उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी शिवसेना गटनेते सुहास खराडे, ज्येष्ठ नगरसेवक शिवाजीराव चौगुले, नगरसेवक सुनील रणवरे व दत्तात्रय मंडलिक यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमात नगराध्यक्ष सुहासिनी पाटील यांच्यासह उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले, गटनेते, विरोधी पक्षनेते व सर्व नगरसेवकांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. टीव्ही नेक्स्ट साठी मुरगुडहून सर्जरा भाट.